नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील एक घटक अभ्यासणार आहोत. माय क्लासरूम, माझा वर्ग. मुलांनो, आपण शाळेमध्ये तसेच वर्गात अनेक विविध वस्तू पाहतो. त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण याच वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आज आपण अभ्यासणार आहोत. हा आहे आपला वर्ग. आता आपल्या वर्गामध्ये निरनिराळ्या वस्तू आहेत. जसं की फळा आहे, फॅन आहे, कॅलेंडर आहे, बेंचेस आहेत. त्याचप्रमाणे दप्तर, टेबल, खुर्ची, डस्टर अशा विविध वस्तू आहेत. तर याच वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. द हे पहिलं चित्र आहे पुस्तकाचं. याला इंग्रजीत बुक असं म्हणतात. BOOK बुक. बुक म्हणजेच पुस्तक. हा आहे बेंच. BENCH बेंच. बेंच म्हणजेच बाकडे. यानंतरचं पुढचं चित्र आहे खडूचे आणि खडूला इंग्रजीमध्ये चॉक असं म्हणतात. CHALK चॉक. चॉक म्हणजेच खडू. यानंतर पुढील चित्र आहे डब्याचे. तर डब्याला इंग्रजीमध्ये टिफिन असं म्हणतात. TIFFIN टिफिन. टिफिन म्हणजेच डबा. या पुढील चित्र आहे डस्टरचे. म्हणजेच आपण फळा पुसण्यासाठी जे वापरतो त्याला डस्टर म्हणतात. DUSTER डस्टर. यानंतर आपल्या सर्वांच्या वर्गामध्ये कचरा पेटी असते. तिला इंग्रजीमध्ये डस्टबिन म्हणतात. DUSTBIN डस्टबिन म्हणजेच कचरा पेटी. पुढचं चित्र आहे वहीचे. वहीला इंग्रजीमध्ये नोटबुक असे म्हणतात. NOTEBOOK नोटबुक. नोटबुक म्हणजेच वही. यानंतर पुढचं चित्र आहे फळ्याचे आणि फळ्याला इंग्रजीमध्ये ब्लॅकबोर्ड असं म्हणतात. BLACKBOARD ब्लॅकबोर्ड म्हणजेच फळा. आता तुम्हा सर्वांजवळ दप्तर आहे. तर या दप्तराला इंग्रजीमध्ये स्कूल बॅग असं म्हणतात. SCHOOLBAG स्कूल बॅग म्हणजेच दप्तर. यानंतर पुढील चित्र आहे पाण्याच्या बाटलीचे. याला इंग्रजीत वॉटर बॉटल असं म्हणतात. WATERBOTTLE वॉटर बॉटल म्हणजेच पाण्याची बाटली. या पुढील चित्र आहे दिनदर्शिकेचे आणि दिनदर्शिकेला इंग्रजीमध्ये कॅलेंडर असं म्हणतात. CALENDAR कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. आणि शेवटचे चित्र आहे संगणकाचे. याला इंग्रजीमध्ये आपण कॉम्प्युटर असे म्हणतो. COMPUTER कॉम्प्युटर म्हणजेच संगणक. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.